Hello, this is the My Artifact episode number 840 46. आजची तारीख आहे 2 जुलै 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11:15. या ॲक्च्युली मी या आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करू का नाही. दिस इज द रिव्ह्यू ऑफ ट्रान्सफॉर्मर द लास्ट नाईट. या एक प्रकारे हे रेकॉर्ड करतो कारण व्हाय मी आर्टिफॅक्ट एपिसोड इन्स्टेड ऑफ आर्टिफॅक्ट एपिसोड मी हे काउंट रेकॉर्ड करत आहे. इट्स रिअली इम्पॉर्टंट थिंग. व्हाय याचं रिझन असं आहे की आपल्याला समोर जाऊन एक फिल्म मेकर बनायचं आहे आणि आपल्याला नाही का एक प्रकारे फिल्मबद्दल जाणून घ्यायचं आहे. का फिल्म असते कशी, कशा प्रकारे बनते, आपल्याला प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायचं आहे. दॅट्स वाय पहिले आपण रिव्ह्यू जाणून घेऊ याच्याबद्दल. एक प्रकारे माझा रिव्ह्यू का माझं का वाटतं याच्याबद्दल. ओके, 2017चं एडिशन आहे ट्रान्सफॉर्मर द लास्ट नाईट. काफ़ी चांगला आहे, बहुत माहोल आहे. कास्ट इज रिअली गुड. वे ऑफ प्रेझेंटेशन या टॉपिकवर आपण येऊ म्हणा, थोड्या वेळात येऊ. पहिले अनदर थिंग इज द ग्राफिक्स. या डे बाय डे, इयर बाय इयर, प्रत्येक वर्षी ट्रान्सफॉर्मरचे ग्राफिक्स इतके माहोल बनतात ना, बहुतच माहोल. या मी ट्रान्सफॉर्मर 1 जो 2004मध्ये आला होता, नंतर 2006 का 7मध्ये रेव्हेंज ऑफ फॉलन आला, आणि त्याच्यानंतर 2011मध्ये आपला कोणता आला तो द डार्क ऑफ मून, आणि त्याच्यानंतर एज ऑफ एक्सटिंक्शन, आणि त्याच्यानंतर द लास्ट नाईट. या 5 ट्रान्सफॉर्मर्सचे सिरीज आले आहे आणि 5 मूवीमध्ये त्यांनी अपग्रेड केला आहे. या म्हणजे त्यांच्या फिल्म मेकिंगमध्ये अपग्रेडेशन आहे, डेफिनेटली सांगू शकतो यार. या कारण त्यांनी प्रत्येक सीन किंवा प्रत्येक शॉट बहुत डिटेल आणि बहुत बारीक तऱ्हेने शूट केलं आहे आणि बहुत चांगल्याने मेहनत घेतली याच्या मागे, फिल्म बनवण्याच्या मागे. या आता आपण एक प्रकारे, आता ठीक आहे, फिल्म बनते कशी, इट्स एक फॅक्ट आहे, म्हणजे एक प्रोसेस आहे. हे प्रोसेस चेंज नाही होत आणि याच्यामध्ये खूप बेकार परफॉर्मन्स कोणीच करत नाही. ऑफकोर्स सगळेच जण चांगला परफॉर्मन्स करते. सर्वात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे का मूवी आपण ऑडियन्सला कशाप्रमाणे प्रेझेंट करायची. या कारण प्रेझेंट करणं हे खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. कोणता सीन बोर वाटत आहे, कोणता सीन खूप जास्त भयानक आहे, कोणत्या सीनमध्ये बिलकुल पांचटपणा आहे, किंवा कोणत्या सीनमध्ये खूप जास्त ओव्हर झाला आहे, असं नाही वाटलं पाहिजे. या पहिला, दुसरा आणि तिसरा, मला 3 पार्ट याचे बहुत जास्त आवडते. व्हाय? कारण मी केव्हाही पहा, पहिला पार्ट, दुसरा पार्ट किंवा तिसरा पार्ट केव्हाही पहा, इंटरेस्टिंग वाटते आहे. कारण याच्यामध्ये फन आहे, मजा आहे, वे ऑफ प्रेझेंट बहुत चांगल्याने केलं आहे. एंड टू फर्स्टपासून ते एंडपर्यंत प्रत्येक मोमेंट एक प्रकारे लिंक आहे आणि ते खूप चांगल्याने प्रेझेंट केलं आहे. बट ट्रान्सफॉर्मर 4था आणि 5वा बिलकुल सेम ॲज आहे, म्हणजे काहीच फरक नाही, काही नाही, बिलकुल जसं आहे तसंच. फक्त त्यांनी काही ना काहीतरी थोडे बहुत ग्राफिक्स वगैरे वाढवले आणि थोडी बहुत ॲक्शन वगैरे टाकली. दॅट्स इट. आता सांगायचं काय, पहिले चांगले गोष्टी सांगून दे. या फिल्ममध्ये चांगल्या गोष्टी कोणत्या आहे? या फिल्ममध्ये सर्वात चांगली गोष्ट आहे ग्राफिक्स. या मला ग्राफिक्स बहुतच जास्त आवडले राव, बहुतच जास्त, बहुत ही ब्युटिफुल. अरे मेरे बाप, साला इतके चांगल्याने वे ऑफ प्रेझेंट म्हणजे त्यांनी बनवली आहे का ग्रेट. लोकेशन पाहाव, सीन पाहाव, ग्राफिक्स पाहाव, कुठेच ड्रॉबॅक काढता येत नाही, बिलकुलच नाही. कारण इतके रिअलिस्टिक आणि इतके
हे वाटते व्हायब्रंट कलर, एवढे व्हायब्रंट वाटते का बहुत जास्त. जरी एक ॲनिमेटेड मूवीमध्ये कसं कलर व्हायब्रंट असते, व्हायब्रंट म्हणजे प्रत्येक कलर इफेक्टिव्ह वाटते. इफेक्टिव्ह म्हणजे काय, आता आपण नेकेड आणि आपल्याला दिसून राहिला आहेत आपल्याला कोणते कलर. आता आपण इथे नाईट आहे, रात्रीचे 11:30 वाजले, एक प्रकारे कन्सिडर कर इथे 11:30 वाजले आहे आणि माझ्यासमोर व्ह्यू आहे का मी आता घरावरती आहे. आणि माझ्यासमोर जो व्ह्यू आहे मी एक प्रकारे डिस्क्राईब करतो का व्हायब्रंट कलर म्हणजे काय आहे. आता माझ्यासमोर जो व्ह्यू आहे याच्यामध्ये कोणकोणते कलर तुला दिसून राहिले. ग्रीन, कारण झाडाचा कलर आहे, गवताचा कलर आहे. तर ग्रीन कलर मला दिसून कोण राहिला आहे, इथे लाईट्स आहे, स्ट्रीट लाईट्स वगैरे, स्ट्रीट लाईटचा प्रकाश त्याच्यावर पडून राहिला त्यामुळे. अदर दॅन अजून दुसरे कोणते कलर दिसून राहिले आहे. व्हाईट, माझ्या घरासमोर एक घर आहे, या कलरचा कलर व्हाईट आहे. ओके, व्हाईट कलर दिसतेच राव, कुठेही असो, नाईट असो डे असो, व्हाईट कलर इज कम्प्लिटली व्हाईटच असते. अनदर थिंग इज एक ऑरेंज कलरचं घर आहे, बट ते ऑरेंज कलर मला इतका प्युअरली दिसून राहिला. व्हाय, कारण तो ऑरेंज आहे म्हणून, कारण तो एक प्रकारे प्युअर सर्ट, कुठेतरी डार्क तर कुठेतरी काळा दिसून राहिला आहे. समोर एक पिंक कलरचं पण घर आहे, बट तोही एक प्रकारे नाही का मिसमॅच झाला आहे व्हाईटसोबत. त्याच्यामध्ये खूप डार्क ब्ल्यू दिसून राहिला आहे मला, पिंक बहुत कमी दिसत आहे, हलकासा दिसून राहिला आहे, हलका डार्क दिसत आहे आणि व्हाईट दिसत आहे. एक ब्ल्यू आहे, तो पण एक प्रकारे येलोसोबत मेश झाला आहे आणि स्ट्रीट लाईटचा जो प्रकाश आहे तो त्याच्यावर इनलाईन होऊन नाही का बडा अजीब कलर दिसून राहिला आहे. सो मी जे पाहून राहिलो आहे हा व्हायब्रंट कलर नाही, म्हणजे एकदम क्लिअरली रेप्रेझेंट नाही करत का हा तोच कलर आहे. म्हणजे झाडाचा कलर ग्रीन आहे, व्हाय, कारण तो मला दिसून राहिला आहे. व्हायब्रंट म्हणजे असा कलर की जो बहुत दुरून सुद्धा बहुत क्लिअरली दिसते राव, आणि त्यालाच म्हणते एक प्रकारे व्हायब्रंट कलर. ग्रीन कलर खूप चांगल्याने प्रेझेंट होते राव. व्हायब्रंट कलर म्हणजे सीनमध्ये, शॉटमध्ये छोटे छोटे पार्टिकल्स किंवा छोटे छोटे एलिमेंटचे कलर आणि त्याचे प्रोडक्शन म्हणजे कशा प्रकारे त्याला दाखवायचं आहे बहुत चांगल्याने मॅशअप होते आणि बहुत चांगल्याने दिसते, त्याला म्हणतात व्हायब्रंट कलर. ॲक्च्युली नाही का व्हायब्रंट कलर नाही का ॲनिमेटेड मूवीमध्ये खूप चांगले प्रेझेंट करतात ते. व्हाय, कारण ॲनिमेटेड मूवीमध्ये रिअलिस्टिक नसते, रिअलिस्टिकमध्ये व्हायब्रंट कलर दाखवणं बहुत इम्पॉसिबल आहे. व्हाय, कारण आपल्याला बहुत जास्त लाईटिंगची गरज असते, बहुत जास्त लाईटिंग, तेव्हा नाही का तो कलर खूप चांगल्याने इफेक्टिव्ह दिसतो. तुला माहीत आहे, म्हणजे कोणते समजा जर नाही का आपल्याला कुठेतरी फोकस करायचं असेल तरच आपण एक प्रकारे तो कलर खूप चांगल्याने दिसते राव. आता मला समजा डार्कमध्ये मला माझं घर फोकसमध्ये आणायचं तर मला काय करावं लागेल, मला फोकस लावावं लागेल. मला माझ्या साईडला, घराच्या साईडला चांगले मोठे मोठे फोकस लावावं लागेल, जेणेकरून पूर्ण प्रकाश घरावर येईल आणि घर कसं फोकसमध्ये येईल. म्हणजे रिअलिस्टिकमध्ये नाही का मूवीमध्ये व्हायब्रंट कलर आणणं त्यासाठी नाही का बहुत जास्त लाईटनिंगची गरज असते, बहुत जास्त लाईट. आता डे लाईटमध्ये तर ठीक आहे राव, कारण सूर्याचा प्रकाश असते त्यामुळे खूप चांगल्याने कलर खूप म्हणजे आपोआपच एक प्रकारे व्हायब्रंट होऊन जातात. थोडं बहुत येते म्हणा डार्किश वगैरे, बट ते पण एडिटिंगमध्ये क्लिअर आउट होते. बट नाईटमध्ये हा फॅक्टर कम्प्लिटली रिव्हर्स होऊन जातो. म्हणजे तुम्ही जेवढं लाईट दे जाण तेवढं कमी पडते राव. आणि मला या फिल्ममध्ये, ट्रान्सफॉर्मरमध्ये ग्राफिक्स आणि कलर रिप्रोडक्शन बहुत वन ऑफ द बेस्ट, कम्प्लिटली अमेझिंग. मायकल बेनी बहुत चांगल्यानी सीन शॉट केला आहे आणि कॅमेरा, अरे मेरे बाप, असं अमेझिंग. अजून दुसरे फॅक्ट आहे, चांगले पॉईंट आहे. कास्टिंग, कास्टिंग इज रिअली गुड. असं नाही का थोडा बहुत मला वाटला रिशू, काही कॅरेक्टर आहे जे याची गरज नव्हती तरी दाखवण्यात आलं. कोणता आहे कॅरेक्टर, ती एक मुलगी, तिचं नाव इजाबेला.
इजाबेला, ज्या फिल्ममध्ये तिचं नाव आहे इजाबेला, हिचं कॅरेक्टर खूप जास्त इम्पॉर्टंट दाखवलं नाही. दाखवता आलं असतं या, इन्स्टेड ऑफ म्हणजे ते तो केड येगर याला ते ते लॉकेट भेटते. इन्स्टेड ऑफ त्याला भेटण्याऐवजी समजा तिला भेटलं असतं तर तिचं कॅरेक्टर फोकसमध्ये आलं असतं. आणि ऑफकोर्स केड येगरचं कॅरेक्टर तर ऑफकोर्स ऑलरेडी फोकसमध्येच आहेच. त्यामुळे समजा जर तो तिची मदत करून तिला तिथपर्यंत पोहोचून देणे, इट्स काइंड ऑफ लाईक रिअली बिग हार्ट. आणि काफी चांगल्यानी प्रेझेंट केलं असतं. बट त्यालाच ते एक प्रकारे लॉकेट भेटते, तर त्यामुळे तिचं कॅरेक्टर एक प्रकारे नाही का डिमिश वाटते, म्हणजे म्हणजे काही इम्पॉर्टंट नसल्यासारखं या. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅरेक्टरमध्ये अजून खूप काही इश्यूज आहे माझे. अनदर थिंग इज जे फिमेल आहे, फिमेल कॅरेक्टर आहे, आय डोंट नो व्हॉट्स नेम, बट तिचं पण इतकं जास्त फोकसमध्ये नाही दाखवलं आहे. फोकस म्हणजे कॅरेक्टर कोणावर फोकस केला आहे या, कॅरेक्टर फोकस केला आहे ऑप्टिमस प्राईम. ऑप्टिमस प्राईम नाही, आय डोंट नो मॅन. म्हणजे नाही का फिल्म कसं आहे, पिक्चरची जर स्क्रिप्ट चांगली असन आणि खूप चांगली प्रेझेंट केली असन तर चांगली आहे. म्हणजे खूप सारा मसाला टाकला म्हणजे एक प्रकार चिवडा कसा आहे, चिवडा तशाप्रमाणे आहे. म्हणजे फिल्म कशी असते, एक प्रकारे मसाला असते. म्हणजे ॲक्टिंग, ग्राफिक्स, ॲक्शन, डायलॉग या पूर्ण ॲज एक प्रकारे मिक्सचर, बारीक ठेसर गरम करून एक प्रकारे जे मसाला बनते ते आहे मूवी. या ट्रान्सफॉर्मरमध्ये एक प्रकारे कच्चा चिवडा आहे. म्हणजे याच्यामध्ये काय, मुरमुरे आहे, तो केड येगर आहे, थोडा बहुत फुटाणी असन तर ते फिमेल ॲक्ट्रेस असन, थोडे बहुत मिरचे कांदे वगैरे असन तर ते बंबलबी आणि ते त्याचे ऑटोबॉट्स, आणि मग बाकीचे रेस्ट ऑफ दी काहीतरी विलन वगैरे, आणि मग उरलेला आहे तो ऑप्टिमस प्राईम. असं वाटतं यार. ते ते मिक्स नाही होऊन राहिलं आहे, आय डोंट नो. कारण नाही का फिल्मची स्टोरी लाईन आहे ना, ते लिंकच नाही करत राव, कॅरेक्टरला फोकसच नाही करत, आणि आपल्याला कुठून कुठपर्यंत जायचं हेही नाही दाखवत. बस स्टार्टिंग कुठून तरी होते, एंड कुठेतरी अजीबच करून टाकते, आणि खूप जास्त भयानक मारधाड वगैरे. मारधाड करा ना, ॲक्शन तर दाखवाच यार, बट नाही का त्याला प्रॉपरली मिनिंग पण असला पाहिजे ना. पहिल्या 3 पार्टमध्ये तुम्ही कशा प्रकारे दाखवला आहे, पहिल्या पार्टमध्ये बहुत चांगल्याने दाखवला आहे, इट्स वन ऑफ द बेस्ट. सेकंड पार्ट इज ऑल्सो वन ऑफ द बेस्ट. रेव्हेंज ऑफ फॉलन बहुत ही मावला आहे. तिसरा जो मावला तो पण मावला, डार्क साइड ऑफ मून वन ऑफ द बेस्ट आहे. चौथाही बकवास केला आणि पाचवा तर त्याच्यापेक्षा बकवास केला. मला वाटतं चौथा बहुत जास्त बकवास केला, पाचवा पण मला वाटते बकवासच आहे ना. या या सिरियसली सांगतो, खरंच बकवास आहे. चौथा आणि पाचव्यामध्ये काहीच फरक नाही. म्हणजे त्याच्यामध्ये खूप जास्त एक्सटेन्शन आणि खूप भयानक भयानक दाखवणं वगैरे. याच्यामध्ये तर असं आहे, खूप भयानक भयानक दाखवणं, काही मिनिंग नसणं, बिलकुल तर असं आहे ना. आता सुरुवात कुठून होते फिल्मची ते एक प्रकारे सांगतो. फिल्मची स्क्रिप्टवर मी खूप चांगल्याने एक प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. फिल्ममध्ये कसं आहे की पहिले एक बंदा असतो, त्याचं नाव होतं केड येगर. आतापर्यंत ऑटोबॉट्स, आतापर्यंत जे ते ट्रान्सफॉर्मर्स आहे ना, ते कंटिन्युअस अर्थवर स्पेसमधून येऊन राहिले, विदाऊट एनी इन्व्हिटेशन, विदाऊट एनी, कंटिन्युअस येऊन राहिले. त्यांची तादाद खूप जास्त वाढून राहिली. तर जे वर्ल्ड सिक्युरिटी वगैरे जे काही आहे, त्यांनी असं ठरवलं की जे काही ट्रान्सफॉर्मर्स आहे ते इल्लिगल आहे आणि त्यांना दिसता क्षणी मारण्याचा एक प्रकारे त्यांनी निर्णय केला आहे. आणि याच्यासाठी त्यांनी एक काहीतरी संस्था क्रिएट केली, त्याचं नाव आहे TFTR असं काहीतरी नाव आहे.
मग त्याच्यामध्ये काय होते की कोणताही असा ट्रान्सफॉर्मर दिसला, चांगला का वाईट आय डोंट नो, बस घेतला आणि मारून टाकला. बस इन्सान म्हणजे जे आहे आर्मी लोक, त्यांचं फक्त हेच एक काम दाखवलं. आणि एक बंदा आहे, त्याचं नाव आहे केड येगर. तो या ट्रान्सफॉर्मरच्या कडून आहे. म्हणजे काय आहे की त्यांना वाटते का जे गुड ट्रान्सफॉर्मर्स आहे तुम्ही त्यांना नको मारू बा, जे बॅड ट्रान्सफॉर्मर्स आहे तुम्ही त्यांना मारा. बट जे इन्सान आहे त्यांना काही फरक वगैरे कळत नाही. त्यांना बस एवढं दिसतं काय हा बंद ट्रान्सफॉर्मर्स आहे आणि बस याला मारायचा, नो मॅटर ॲट ऑल, बाश खतम. इन द एंड म्हणजे स्टार्टिंगला असं होते की हा केड येगर एक ट्रान्सफॉर्मरला वाचवण्यासाठी जाते. तर तो बंदा तो ट्रान्सफॉर्मर मरून राहिला आणि तो ट्रान्सफॉर्मर त्याला एक प्रकारे लॉकेट देतो. आणि हा केड येगर लॉकेट घेतो. त्याला काही माहीत नाही हा लॉकेट का आहे का नाही, बस. त्याच्यानंतर काय, हा केड येगर एक प्रकारे मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल असतो. व्हाय? कारण हा बंदा ट्रान्सफॉर्मर्सची मदत करते, त्यामुळे जे आर्मी लोक आहे, जे TFR आहे, हा त्यांच्या लिस्टमध्ये हा बंदा मोस्ट वॉन्टेड असतो. सो त्या केड येगरचा एक प्रकारे त्यांना पत्ता लागून जाते आणि ते TFR त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी, त्या केड येगरवर हल्ला करण्यासाठी येते राव. त्याच्यानंतरच काय अचानकपणे तो मेगाट्रॉन येते. आणि मेगाट्रॉन येते आणि तो पण केड येगरच्या मागे असते. व्हाय? कारण त्याला ते लॉकेट हवं असते. आता त्याला काही माहीत नाही का मेगाट्रॉनला लॉकेट पाहिजे का नाही पाहिजे आणि कशासाठी पाहिजे, आणि त्याला हे लॉकेट कशासाठी भेटलं आहे वगैरे वगैरे, त्याला काही घंटा माहीत नाही. आफ्टर दॅट मिडलमध्ये काय होते की एक अजीबसा एक रॉकेट, एक रोबोटवाला माणूस येते आणि त्याला म्हणतो की तू इम्पॉर्टंट आहे, हे लॉकेटनी तुला निवडलं आहे आणि यू आर व्हेरी इम्पॉर्टंट काइंड ऑफ पर्सन, आणि तुला याच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तुला माझ्यासोबत यावं लागेल, असं तुझ्या केड येगरला म्हणते. आणि तो केड येगर मानून जातो आणि तो चालला जातो तिकडे, तो त्या एका बुड्ढ्यापाशी, त्याचं नाव पण मला नाही माहीत राव. हे इथपर्यंत एक स्टोरी. दुसरी स्टोरी एक वेगळीच आहे राव. दुसरी स्टोरी आहे, एक लेडीज आहे, ती एक फिमेल कॅरेक्टर, एक फिमेल कॅरेक्टर. ती छोटीशी बच्ची नाही, एक फिमेल कॅरेक्टर. तिचं कॅरेक्टर आहे का ती एक प्रोफेसर असते, डॉक्टर असते, आणि ती स्टुडंट लोकांना शिकवत असते वगैरे वगैरे इतिहासाबद्दल, नाईट्स अँड टेम्पलर, आणि ते काऊन हत्या करतात वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट, असंच काहीतरी. तिला पण एक प्रकारे अचानकपणे तो बंदा बोलवतो, जो बंदा त्या केडी येगरला बोलवतो ना, तोच बंदा त्या तिला पण बोलवतो. आणि मग तो सांगतो का जी फिमेल कॅरेक्टर आहे ती टेम्पलर किंग ऑर्थर, एक प्रकारे किंग ऑर्थर आहे, जो एक ऑर्थर होता, जो किंग होता, आणि ती मुलगी त्याची वंशज आहे. आणि किंग ऑर्थरपाशी त्याची एक तलवार होती, त्या तलवारवरच फक्त तिचा वंशजच, म्हणजे त्याचा वंशजच त्या तलवारला चालू शकतो, असं काहीतरी तिचा मिथ वगैरे होतं. तर दॅट्स वाय शी इज रिअली इम्पॉर्टंट, द फिमेल कॅरेक्टर. केड येगर काऊन इम्पॉर्टंट आहे? कारण त्याला ते एक प्रकारे लॉकेट भेटलं आणि दॅट्स ऑल. ठीक आहे, 2 भेटले. आता अजून इम्पॉर्टंट काय आहे मग? याच्यानंतर इम्पॉर्टंट काय आहे का, एक काहीतरी हजारो वर्षा अगोदर कोणते तरी शिप, काहीतरी टेम्पलर नाईट्स म्हणजे होतं, म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स, म्हणजे हजारो वर्षा अगोदर कुठले ट्रान्सफॉर्मर होते. किंग ऑर्थरला ते जे तलवार भेटली, ते तलवार त्या ट्रान्सफॉर्मरकडून भेटली, आणि त्या ट्रान्सफॉर्मरनी त्याच्या पिशीजमधल्या त्या लोकांना गद्दारी करून ती तलवार आणली होती, आणि त्यांनी या किंग ऑर्थरला दिली, आणि किंग ऑर्थरनी काहीतरी जादू करून त्याच्या वंशजच्या नावावर केली. आणि मग ते लोक ते तलवार शोधण्यासाठी ते पाण्यात जातात, पाण्यात शोधतात, त्यांना एक स्पेसशिप भेटते, आणि मग ते स्पेसशिप मग येते. मग त्याच्यानंतर तो सायबरट्रॉन प्लॅनेट कुठून तरी येतो राव, काहीतरी नाही का, बहुत अजीबच वाटतं राव. प्लॅनेट कशी काही मूव्ह करणार आहे राव? म्हणजे बिलियन्स ऑफ लाईट इयर्स असतात राव, एक प्लॅनेट दुसऱ्या प्लॅनेटपासून
येऊच शकत नाही राव. काही 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 तथ्यच नाही, बिलकुलच नाही. म्हणजे समजा जर एक प्लॅनेट दुसऱ्या प्लॅनेट जवळ येत असेल ना, तर बहुत कमी डिस्टन्स असेल तरच. आता पहा, अर्थ आणि मून, कोणाची तरी ग्रॅव्हिटी समजा जर जास्त झाली तर ऑफकोर्स अर्थ मूनवर येणार किंवा मून अर्थवर येणार, असंच काहीतरी एक प्रकारे फंड आहे. बट एक प्रकारे बिलियन्स ऑफ लाईट इयर्स ट्रॅव्हल करून तो प्लॅनेट, बंदाच्या बंदा प्लॅनेट येऊन राहिला. हाऊ माहीत नाही यार. हे म्हणजे जे स्क्रीन प्लेयर आहे त्यांचं डोकं कोणा भोकात चरायला गेलं, काही माहीत नाही राव. या आणि त्यांनी स्टोरी अशा प्रकारे काहून अशी प्रेझेंट करून राहिले यार. म्हणजे पहिला पार्ट बहुत चांगल्याने काढला, दुसरा पार्ट बहुत चांगल्याने काढला, तिसरा पार्ट वन ऑफ दी ग्रेट. बट एवढा चौथा आणि पाचव्याच्या वेळेस तुम्ही काहून असे गांड मारवाणीप्रमाणे काम करता? पहा ना, तुमचं बजेट एवढं चांगलं आहे, तुमचं ग्राफिक्स एवढं चांगलं आहे, तुमच्या पिक्चरमध्ये काम करणारे कास्टिंग सगळेच चांगले आहे, त्यांचा पर्टिक्युलर वापर करा ना, स्क्रिप्टमध्ये काही ना काही चेंजेस आणा ना. जर तुम्ही त्या छोट्या फिमेल कॅरेक्टरला घेत आहे तर तिला काहीतरी इम्पॉर्टन्स द्या ना. नाही तर कशाला फालतूला देऊन मग तिला इम्पॉर्टन्स देऊन मग तिला पिक्चर पैसेच करायला खर्च करताय का? फिल्ममध्ये तिचं काही कामच नाही. आय वॉन्ट स्टे, आय वॉन्ट फाईट, व्हाय इज दॅट? म्हणजे आणि ती एकदम अचानक येऊ लागली आणि का, आणि आय डोंट नो यार, तिचं काही कामच नाही वाटून राहिलंय मला. बरं, मी तिच्यावर असं फोकस होत नाही, तिला असं ब्लेम करत नाही. अनदर दॅट इज फिल्म नाही का एक प्रकारे लिंकअप ना, कुठेतरी चेन तुटत आहे, कुठेतरी चेन जुळत आहे. म्हणजे असं एक प्रकारे गाठ ना, कुठेतरी एंड नाही आहे, कुठेतरी आय डोंट नो यार. म्हणजे कसं बहुत अजीब तऱ्हेने प्रेझेंट केला, असा काही एकदम कच्चा चिवडा मसाला आहे ना बाश, तो असा एक प्रकारे नाही का. आता मसाला म्हणलं तर कसा, मसाल्याला आपल्याला वेगवेगळं करता नाही येत. या फाय, कारण त्याच्यामध्ये बारीक बारीक खोबऱ्याचे, लसूणचे पेस्ट, कांद्याची पेस्ट, अजून खोबरं वगैरे, काजू बदाम किशमिश वगैरे पूर्ण छोटे छोटे पार्टिकल्स असतात. त्यांचं पूर्ण एक प्रकारे मिक्सचर असते आणि त्या मिक्सचरला आपण साईडला करू शकत नाही, कारण ते खूप छोट्या पार्टिकल्समध्ये असतात. आणि ते कम्प्लीट खाल्लं का ते मसालेदार बहुत चांगलं लागते राव. कारण भाई तो मसाला आहे. कच्चा चिवडामध्ये का मुरमुरे साईडला कर, फुटाणे साईडला कर, मिरची साईडला कर, कांदे साईडला कर, बिलकुल अलगच होऊन जाते राव. म्हणजे हे फिल्म पण याच प्रकारे आहे. म्हणजे तू नाही का या केड येगरला पकडलं त्याची वेगळी स्टोरी बनते, मग तू या एक प्रकारे ऑप्टिमस प्राईमला पकडलं त्याची वेगळी स्टोरी बनते, बंबरबीला पकडलं बंबरबीचं एकदम प्रकारे वेगळंच दाखवलं राव. हो, काहीतरी सेकंड वर्ल्ड वॉरमध्ये जर्मनसोबत होता आणि त्यांनी काहीतरी वॉर केला. तो सीन इतका बकवास होता, काही इम्पॉर्टन्सच पण नव्हतं त्याचं. बस प्रेझेंट करत होतं का हा बंदा जर्मनीसोबत होता आणि तो बंदा व्हाईट कलरचा होता, बस. याच्यासाठी त्यांनी काहीतरी मिलियन्स ऑफ बिलियन्स डॉलर खर्च करून आणि तेवढी मोठी मेहनत करून त्यांनी ते शॉट बनवला. पण त्याचं काही बहुत चांगला बनवला राव. या म्हणजे त्या लोकांनी तो शॉट बनवण्यासाठी जे मेहनत घेतली ना आणि ज्याप्रमाणे त्यांनी काम केलं, इट्स वन ऑफ दी ग्रेट, वन ऑफ दी ऑसम. या मी याला बिलकुल डाऊट नाही करत, बिलकुलच नाही. हे मी उघडलं आहे, मी बंद करतो. हे हवेच्यानी येते ना हे. सो या आता माहित नाही राव. आणि म्हणजे कसं आहे की आता आता मी समजा जर काही सांगायला गेलो ना का, मी खूप सांगू शकतो राव. आता म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी, आता कसं आहे की मी समजा जर फिल्म काढली, आता समोर मी फिल्म पाहून राहिलो, तर मी पूर्ण सांगेन का हे असं नाही पाहिजे, तसं नाही पाहिजे, अशाप्रमाणे नाही केलं. पण तुझ्या म्हणण्यानुसार कुठे कुठे चेंजेस करायला पाहिजे होते. या फर्स्ट ऑफ ऑल मला एक फॅक्टर वाटला जिथे थोडा बहुत चेंजेस करायला पाहिजे. या जे फिमेल कॅरेक्टर आहे, लिटिल फिमेल कॅरेक्टर, जे छोटी मुलगी आहे, तिचं काही इम्पॉर्टन्स दाखवलं नाही. बट तिला इम्पॉर्टन्स दाखवता आलं असतं. कशाप्रमाणे, जर इन्स्टेड ऑफ ते लॉकेट त्या केड येगरला न भेटता त्या लहान मुलीला भेटलं असतं. इट्स वन ऑफ द इम्पॉर्टंट. व्हाय? कारण
ते लॉकेट एक प्रकारे अशा कॅरेक्टरला चूज करते का ते कॅरेक्टर दुसऱ्यांची मदत करण आणि आपल्या राज्याचं संरक्षण करणं, अशाच प्रकारे काइंड ऑफ मिथ आहे. सो ते लॉकेट इन्स्टेड ऑफ केड येगरला चुनण्यापेक्षा समजा त्या लहान मुलीला चॉईस केलं असतं, इट्स वन ऑफ दी बेस्ट. पण पण याच्यामध्ये मग केड येगरचं कॅरेक्टर फेडमध्ये आलं असतं नाही, ऑफकोर्स नॉट. या व्हाय? कारण सांगू, समजा जर ती लहान मुलीला ते लॉकेट भेटलं असतं तर त्या लहान मुलीला घेऊन तिथपर्यंत जाणं आणि त्या म्हणजे त्या शिपमध्ये जाणं आणि त्या लॉकेटसोबत जे काही होणाऱ्या ॲक्टिव्हिटीज आहे त्याच्यामध्ये केड येगर सोबत असता. व्हाय? कारण ही इज अ प्रोटेक्टर, एक प्रकारे त्या लहान मुलीचा कोणीतरी इम्पॉर्टंट फॅक्टर जो सेव्ह करण तिला, राईट? सो दॅट्स नाईस. हे एक चांगला फॅक्टर आहे. हा चेंजेस करायला पाहिजे होता, बट तिथं काही त्यांनी चेंजेस नाही केला. अनदर थिंग इज, दुसरं दाखवायचं होतं की एक प्रकारे हा जो आहे ट्रान्सफॉर्मर्स द लास्ट नाईट, हे एक प्रकारे या ट्रान्सफॉर्मर्स सिरीजला कम्प्लिटली मिसमॅच करते. पहिला, दुसरा, तिसरा पार्ट, 3 पार्ट खूप चांगल्याने प्रेझेंट केले. चौथा पार्ट जो प्रेझेंट केला तो वाटला की खूपच जास्त आहे. बट त्याच्यानंतर 5वा पार्ट दाखवला तो त्याच्यापेक्षाच आणि त्याच्यावर डिपेंड करत आहे. वाय? आता सांगतो, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, पहिल्या पार्टमध्ये काय दाखवलं होतं की पहिल्या पार्टमध्ये ऑप्टिमस प्राईम आणि असे काही स्पीसीस वगैरे येतात, त्यांना एका क्यूबची गरज असते. फर्स्ट ऑफ ऑल, आता पहिल्या पार्टमध्ये इम्पॉर्टंट पॅरामीटर फॉर ट्रान्सफॉर्मर इज दॅट क्यूब. सेकंड याच्यामध्ये ते होतं मॅट्रिक्स. थर्ड याच्यामध्ये काय होतं की त्यांचा तो सायबरट्रॉन प्लॅनेट, ते सेंटिनल प्राईम. आता चौथ्या याच्यात काय होतं की चौथ्या याच्यात दाखवलं की तो ऑप्टिमस प्राईम आणि तो त्याचा तो काहीतरी विलन, तो त्यांची सफाई वगैरे करतो. एक प्रकारे ह्युमन सोबत वॉर दाखवला. आणि 5व्या याच्यामध्ये ते लॉकेट आणि ते जादूची छडी. म्हणजे काय, प्रत्येक पार्टमध्ये वेगवेगळे दाखवला. आय डोंट नो, म्हणजे आता पहिल्या पार्टमध्ये तो क्यूब हजारो वर्षापासून होता. सेकंड याच्यामध्ये ते मॅट्रिक्स तेही हजारो वर्षापासून होता. आता थर्ड याच्यामध्ये तो सेंटिनल प्राईम तो करीब 150 वर्षापासून होता. आणि फोर्थ त्याच्यामध्ये तो ऑप्टिमस प्राईम आणि त्याच्यासोबत येणारा तो विलन, तो त्याची एक प्रकारे सफाई. त्याच्यामध्ये काही हिस्टॉरिकल दाखवलं नाही, बट ते केएस आहे वगैरे ते एक फालतूपणा दाखवला. ते काहीतरी ते त्यात काही नवीन दाखवलं नाही. आणि 5व्या पार्टमध्ये हे लॉकेट, तेही हजारो वर्ष अगोदरचं. म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी एकदम हजारो वर्ष अगोदर, हजारो वर्ष अगोदर, हजारो वर्ष अगोदर. अरे भाऊ, ह्या साऱ्या गोष्टी हजारो वर्षा अगोदर होत्या, ते एकदम अचानकपणे आत्ताच काऊन आल्या? एकदम, म्हणजे ते लॉकेट हजारो वर्षापासून तिथे होतं, तर ट्रान्सफॉर्मरला का फक्त तेव्हाच माहीत झालं आणि बस ते भकाभक येऊन राहिले. हजारो वर्षापासून ट्रान्सफॉर्मर कोणीच नाही येऊन राहिलं, आताच येऊन राहिले भकाभक. वाय? काही काही फंड आहे का नाही? काहीच नाही, जाऊ दे, भोगतात. अनदर थिंग इज सॅम विटविकी. हा एक असा कॅरेक्टर आहे जो खूप चांगल्याने प्रेझेंट केला पहिला, दुसरा, तिसरा पार्टमध्ये. आणि याला फर्दर पार्टमध्ये पण खूप चांगल्याने प्रेझेंट करता येते. व्हाय? कारण तो ट्रान्सफॉर्मर ट्रायोलॉजीसोबत खूप चांगल्याने लिंक आहे राव. आणि समोर याच्यासोबत जे काही होईल, इट्स वन ऑफ दी ग्रेट. तर त्या व्यक्तीला दाखवलंच नाही राव. हा नवीनच कॅरेक्टर उभा केला, केड येगर. हा कुठून आला? हा एक इन्व्हेंटर आहे आणि याच्या काही बॅक स्टोरी जो ट्रान्सफॉर्मरसोबत काहीच लिंक नाही करत बस. आणि हा ट्रान्सफॉर्मरसोबत काऊन फाईट करत आहे याचं पण काही रिझन नाही राव. बस येऊन राहिला आणि फाईट करून राहिला. व्हॉट द फक. अनदर थिंग इज काय आहे, पहिला, दुसरा, तिसरा पार्टमध्ये, तीनही पार्टमध्ये काय आहे की ह्युमन एफर्ट लागतो. आपल्याला कोणती जंग जिंकण्यासाठी एक प्रकारे वॉरची गरज असते. आणि वॉर कोणापासून जिंकतो?
सोल्जरपासून. आणि सोल्जर काय इन्सान आहे. आता तुम्ही नाही का, आता हे ट्रान्सफॉर्मर जी फिल्म आहे ती कोणाला दाखवण्यासाठी फिल्म बनवून राहिले तुम्ही? ऑफकोर्स इन्सानलाच ना. तर इन्सानसोबतच प्रेम होईल ना. तुम्ही एलियन सोबत, एलियनची स्टोरी जर तुम्ही दाखवजाल, ते एलियन सोबत एवढं जास्त लिंकअप होत नाही. व्हाय? कारण ते एलियन आहे राव. ह्युमन सोबत लिंकअप होणार ना. या चौथ्या पार्टमध्ये तेच गलती केली आणि पाचव्या पार्टमध्ये पण तेच गलती केली राव. सेम, काहीच फरक नाही. चौथ्या पार्टमध्ये नुसते रोबॉट 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 आणि धडधड धडधड मारणं आणि रोबॉट 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 येऊन जाऊन रोबॉटलाच मारते, रोबॉटलाच मारते आणि रोबॉटलाच मारते. काही घंटा महागारचो. येऊन जाऊन फक्त ऑप्टिमस प्राईम, ऑप्टिमस प्राईम मेगाट्रॉन, ऑप्टिमस प्राईम मेगाट्रॉन, ऑप्टिमस प्राईम मेगाट्रॉन, ऑप्टिमस प्राईम मेगाट्रॉन. महागारचो काय तो ट्रान्सफॉर्मर देखील रॉबॉट 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 हो नाही का असं बकवास होऊन जाते राव. म्हणजे काय, म्हणजे दिसण्यासाठी हे खूप असे मोठे मोठे भयानक दिसतात, बट यांच्यामध्ये घंटा काही नसते राव या. आणि कसं ट्रान्सफॉर्मर दिसण्यासाठी एवढे भयानक दिसते राव या, एकदम खतरनाक. म्हणजे एक स्पोर्ट आणि त्यांच्यापाशी काय ताकद आहे आणि काय हे आहे वगैरे वगैरे. पण एवढे चिवत्यापणे प्रेझेंट करतात राव हे. ॲक्च्युली नाही काय, एक नाही सगळेच जण बिलकुल एकदम लहान पोरासाठी. आय डोंट नो, म्हणजे मायकल बे किंवा अशी ट्रान्सफॉर्मर सिरीजमध्ये जे ट्रान्सफॉर्मर्स आहे जे आहे ते एक प्रकारे अशा चिवत्यागिरी करून समोर जाणारे असतात वगैरे वगैरे, काइंड ऑफ लॅक प्रोसेस. सो तुला काय वाटते का फिल्म कशी आहे राव? फिल्म इज ग्रेट या. स्क्रिप्ट सोडून बाकी सगळ्या गोष्टी बहुत माहोल आहे. आणि ॲक्च्युली नाही का, याच्या मागे या लोकांनी जे मेहनत घेतली आणि इट्स वन ऑफ द ग्रेट यार. ग्राफिक्समध्ये तर भाऊ मी तर दिवाना झालो यार. बहुतच माहोल, इतके इतके बहुत चांगल्यानी ग्राफिक्स आणि त्याचे कॅरेक्टर आणि एवढं रिअलिस्टिक वाटते. आणि कलर रे मेरे बाप, प्यार येऊन जाईन राव, प्यार. म्हणजे तू सांगू नये का, मूवीमधला असा एक कोणताही स्क्रीनशॉट काढ भाऊ, कुठला पण स्क्रीनशॉट काढ, तो एकदम वॉलपेपर बनून जाईल राव. यस, वॉलपेपर. कारण इतकं चांगल्याने क्लिअरिटी आहे. इट्स वन ऑफ द ग्रेट या. याच्यामध्ये तर काहीच कॉम्प्रोमाइज. आणि याच्यासाठी मी तर हॅट्स ऑफ म्हणतो यार या. बाकी तर काही नाही, बाकी जे आहे ते आहे या. आज ॲक्च्युली ट्रान्सफॉर्मर तर बघितलाच. ॲक्च्युली मी पाहणार नव्हतो, बट कसं वेळेवर डिसाईड झालं. आणि कसं आज सकाळी उठलो, साफसफाई वगैरे केली, कारण उद्या माझ्या घरी पूजा आहे इथे घरी. सो पूर्ण साफसफाई वगैरे केली, सामान वगैरे आणलं, किनारा वगैरे आणला, आणि त्याच्यानंतर ते पूर्ण भाजीपाला वगैरे आणला. संध्याकाळी मग मी 5-5:30 वाजता आलो. आणि आल्यानंतर काय सरळ मी गेलो दुर्गा टॉकीजमध्ये पिक्चर पाहायला. या भोकात झाले म्हणलं, पिक्चर पाहतो म्हणलं. आल्यानंतर मग बॅडीकडे गेलो आणि तिथे थोडासा कार्यक्रम होता, त्याच्या कार्यक्रमाला गेलो. आता आलो साला, एकदम वेळच झाला राव. साला 12 वाजले राव. टाईम कसा निघून जाते कळतच नाही. वर्धेला आल्यावर हाच एक फंडा असतो. सो दिस इज द एंड. दिस इज द रिव्ह्यू ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड also is artifact episode. So thank you and very much.